मतदारसंघात 3000 कोटी रुपयाचा विकास निधी आणि विकास कामं त्यांनी केलेली आहेत. आपल्याला वाटतंय 3000 मी यावरती उत्तर देण्यापेक्षा तुम्ही गावोगाव शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भागातल्या लोकांनाच जर जाऊन विचारलं तर 3000 कोटीचा निधी मुळात आमदारांना 3 वर किती शून्य आहेत या 3000 कोटीला हे विचारलं तर त्यांनाही कदाचित त्या ठिकाणी लिहिण्यासाठी बराच वेळ लागेल. मात्र फक्त कोटीच्या वल्गना करायच्या आणि लोकांची निवडणुकीच्या समोर दिशाभूल करायचं एवढंच काम त्या ठिकाणी सुरू आहे. जाईल त्या भागात रस्त्याच्या बाबतीत समस्या आहेत, अडचणी आहेत. आज आपल्या ग्रामीण भागात गेल्यानंतर भाटघरच्या पाण्याची समस्या आहे, उजनीच्या पाण्याची समस्या आहे. त्यानंतर तिथं शेतकऱ्याला वेळोवेळ त्या ठिकाणी ज्या त्यांच्या आजपर्यंतच्या नाना असतानाच्या काळातल्या वेळेवरती मिळणाऱ्या पाण्याच्या पाळ्या देखील मिळाल्या नाहीत. शेतातला डीपी जळाला तर त्यांना पैसे भरून डीपी घ्यावा लागतो. इतकं त्या ठिकाणी या अलीकडच्या 3 वर्षातलं दुर्दैव आहे. आणि म्हणून हा परिस्थिती बदलायची असेल, पूर्वीच्या नानांच्या काळात शेती लाईटच्या बाबतीतले जर दिवस आणायचे असतील तर नक्की सर्वसामान्य शेतकरी याबाबत येणाऱ्या निवडणुकीत विचार करतात. गेल्या 30-40 वर्षात पंढरपूरचा म्हणावा तसा विकास झाला. देशमुख असतील किंवा सावंत सरांचे पुतणे अनिल सावंत असतील यांनी शरद पवार साहेबांची 2 वेळा भेट घेतली आहे. विरोधकाकडून तुम्हाला तुतारी हाती घेऊ नये असं काय षडयंत्र असं वाटते? असे काही नाही. मी आत्ताच सांगितलं, लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी इच्छुक असणं, तिकीट मागणं हे त्या ठिकाणी गैर नाही. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा महाविकास आघाडीची वरिष्ठ नेते मंडळी बसून या प्रत्येक तालुक्यातल्या म्हणजे पंढरपूरमधल्या गावांचा, शहराचा, मंगळवेढ्यातल्या शहर आणि ग्रामीण भागाच्या जनतेचा विचार कौल घेऊनच त्या ठिकाणी ते निर्णय घेतील. तुम्हाला आत्मविश्वास आहे महाविकास आघाडीचा? नाही, मी आत्मविश्वास आहे लोकांचा त्या ठिकाणचा कौल आहे. कारण मी आजपर्यंत नानांच्या माध्यमातून 2009, 14, 19 या 3 त्यांनी त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या, जिंकल्या. त्यावेळची परिस्थिती आणि पोटनिवडणुकीला त्या ठिकाणी मी नानांच्या नंतर त्या दुःखद प्रसंगात मी देखील ती पोटनिवडणुकीला सामोरं गेलो. पुढं काय झालं, कसं झालं आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. अशी परिस्थिती असताना देखील 36 ते 37 मताचा फरकानं माझा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. आणि म्हणून तो पराभव जरी झाला असेल तर उमेदवार या नात्यानं स्वीकारून झालेल्या चुका असतील त्यामध्ये दुरुस्त करून आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जातो. आमदार आवतडे साहेब प्रश्न विचारला काय? जनसंवाद आशीर्वाद यात्रा सुरू होते, कशा प्रकारे असणार आहे आणि काय उद्या दिनांक 14 ते 30 या जवळजवळ 17 दिवसामध्ये जन आशीर्वाद यात्रा, या आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नानांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून जोडलेले वडीलधारी असतील, त्या ठिकाणी माता भगिनी असतील, तरुण असतील, या सगळ्यांच्या सोबत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा असेल, हितगुज असेल, वडिलांचा, ज्येष्ठांचा, मायबाप जनतेचा आशीर्वाद, तरुणांचं सहकार्य हे प्रत्यक्ष त्यांच्या गावापर्यंत वाड्यावस्त्यावरती जाऊन त्या ठिकाणी त्यांना भेटून चर्चा करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. यासाठी 17 दिवस मी मंगळवेढ्यामध्ये जवळजवळ 13 दिवस आणि पंढरपूरमध्ये 4 दिवस असा 17 दिवस 17 वेगवेगळ्या गावामध्ये मुक्कामी त्या ठिकाणी हा जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी येत आहे. मी आपल्या माध्यमातून देखील मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला मी विनंती आपल्या माध्यमातून करतो की या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आपला आशीर्वाद, आपलं पाठबळ, आपलं सहकार्य घेण्यासाठी मी आपल्या गावापर्यंत आपल्याशी चर्चा हितगुज करण्यासाठी येणार आहे. आपण आपल्या उपस्थितीतून आशीर्वाद आणि पाठबळ द्यावा ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कारण आम्हाला आजपर्यंतची नानांची अशी शिकवण आहे की कोणताही निर्णय घेत असताना जनता हाच माझा पक्ष म्हणून नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी काम केलं. आणि इथल्या तमाम मायबाप जनतेने देखील नाना सांगतील किंवा नानाच हे आमचा पक्ष म्हणून त्यांनी त्यांचा आशीर्वाद देत आलेले आहेत. आणि म्हणून सर्व प्रमुख पदाधिकारी लोकांना विश्वासात घेऊन
महाविकास आघाडीच्या पाठीमागं आपण भक्कमपणे उभं राहायचं या माध्यमातून लोकसभेच्या मग सोलापूर लोकसभा असेल आणि माढा लोकसभा या दोन्हीकडच्या उमेदवारांच्या पाठीमागं आम्ही त्या ठिकाणी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं आणि या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 45,000 मताचं मताधिक्य असेल. मोहोळला जोडलेल्या त्या 17 गावातून त्या ठिकाणी 12,000हून अधिक मताधिक्य देण्याची भूमिका असेल किंवा माढा लोकसभेच्या 57 गावातून मताधिक्य देण्याची भूमिका आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पार पाडली आणि या सगळ्या केलेलं काम असेल महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीकडं त्या मग आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब, नानाभाऊ पटोले आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि या आमच्या दोन्ही त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातल्या खासदारांच्याकडं आदरणीय प्रणितीताई शिंदे, आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्याकडं भेटून आम्ही पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक ही महाविकास आघाडीकडून लढवण्यासाठी इच्छुक आहे. आपण त्या ठिकाणी संधी द्यावी ही विनंती केलेली आहे आणि मी महाविकास आघाडीकडून उमेदवारी त्या ठिकाणी मागितली. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून वरिष्ठ नेते मंडळी विचार करते. या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घालूनच आम्ही काम केलेलं आहे. BRS पक्ष महाराष्ट्रात त्या ठिकाणी कोणतेही राजकीय काम किंवा हे करायला त्या सध्याच्या दरम्यान तयार नाही. त्यामुळं हे आपल्या राज्यातल्या नेते मंडळींच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून ह्या नेते मंडळीच्या कानावरती घालूनच मी त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळी आमची भूमिका घेतली होती. महाविकास आघाडीकडे उमेदवारांची प्रचंड मागणी होती. जोर आहे सध्या आपल्या सहीकडे 5 ते 6 उमेदवार शरद पवारांना भेटून मागणी उमेदवार नाही दिले तर आपल्याकडे पर्याय नाही. महाविकास आघाडीकडं अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत. लोकशाहीमध्ये इच्छुक असणं मागणं त्या ठिकाणी गैर नाही, परंतु महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच त्या ठिकाणी उद्याचा निर्णय घेतील. काँग्रेस की राष्ट्रवादी नाही, ही मुळात ही जागा कुणाला सुटणार आहे हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते मंडळींचा त्यांच्या लेवलचा हा प्रश्न आणि विषय आहे. जो त्यांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते मंडळी ज्या पद्धतीनं मला आदेश देतील त्या पद्धतीनं मला मान्य आहे. मी तिथल्या सगळ्या मायबाप जनतेच्या पाठिंब्यावर आशीर्वादावर त्या ठिकाणी महाविकास त्यांनी त्यांच्या सांगण्यावरूनच महाविकास आघाडीच्याकडं मागणी करतोय, परंतु विचार नाही केला तर मीही येणारी निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहे ही या अगोदरही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीत चर्चा हितगुज त्या बाबतीत त्या ठिकाणी काय करायचं कोणती भूमिका घ्यायची हे मी आशीर्वाद किंवा जे आम्हाला नानांनी शिकवलं आहे की कोणतीही गोष्ट फायनल डिसिजन घेत असताना आपल्या लोकांच्यापर्यंत जनतेच्या किंवा आपल्या सोबत असणाऱ्या मायबाप जनतेचा अंतिम कौल घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा. परिचारक गटाचे गेल्या 30 वर्षात म्हणजे सुधाकर पंत परिचारक असतील किंवा भारत नाना हेच 2 आमदार पंढरपूरचे होते. त्यांनी थेट आरोप केलाय की विकास झाला नाही पंढरपूरचा. ते आरोप करत असताना त्या ठिकाणी कोणत्या आधारे आरोप करतायत? आज मुळात विकास म्हणजे आज शेतीच्या पाण्याला शेतकऱ्याला लाईटच्या DP साठी सुद्धा जर झगडावं लागत असेल, जर जे मूलभूत त्यांची त्या ठिकाणची गरज आहे, आज तुम्ही त्या भागात जाऊन शेतकऱ्यांना विचारलं, मंगळवेढच्या भागात जाऊन म्हणजे 24 गावच्या उपसा सिंचन योजनेमध्ये जर तुम्ही छेडछाड करून जे पूर्वीचा नानांच्या काळात मंजूर झालेल्या योजनेमध्ये असणारं बॅरेगेजेस म्हणजे त्या बॅरेगेजमध्ये 2.2 TMC पाणी येऊन थांबणार होतं आणि तिथून उपसा होणार होतं. जर त्या योजनेतला बॅरेगेजेसच वगळून तुम्ही 2 किंवा 3 एकराचं शेततळं करून 2.2 TMC पाणी शेततळ्याच्या माध्यमातून जर उपसा करणार असेल तर ती योजना फिजिबल आहे का हे सुद्धा तपासण्याची त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यावरती नागरिकांच्यावरती गरज आहे. फक्त निवडणुकीपुरतं मंजूर झालंय म्हणून सांगायचं, मात्र त्या योजनेमध्ये छेडछाड करून चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावरती त्या ठिकाणी जे अन्याय चालू आहे ते येणाऱ्या काळात आम्ही ते उघड करू. सांगितलं यापूर्वी नानांच्या काळात इथल्या रस्त्याच्या बाबतीतला प्रश्न असेल, शेतीच्या बाबतीत DP जरी जळाला तरी 20-20 दिवस महिना शेतकऱ्यांना DP मिळत नव्हता. तो DP शेतकऱ्यांना देण्यासाठी 20-30 हजार रुपये
शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना किंवा दलालांना त्या दरम्यान द्यावं लागत होतं. नानांनी ती जुनीची पूर्वीची प्रथा परंपरा मोडीत काढून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत MSCBची गाडी येऊन त्याच गाडीतून त्या ठिकाणी शेतकऱ्याला DP मिळाला पाहिजे ही सोय त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून करून देण्याचे काम केलं. भाटघरचं पाणी शेवटचं टोक असणारं रांजणी या गावाला कधीच त्या ठिकाणी आजपर्यंत मिळालं नाही. रांजणी गावातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला तुम्ही आजही जाऊन विचारलं तर भाटघरच्या पाण्याच्या पाळ्या नानांच्या काळापासून पूर्व त्या ठिकाणी सुरू झाल्या. म्हणून भाटघर असेल, उजनीच्या भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठीचं पाण्याचं असेल, ज्या मूलभूत गरजासुद्धा लोकप्रतिनिधी यापूर्वी जर पुरवत नसतील ते पुरवण्याचं ते देण्याचं काम नानांच्या काळात त्या ठिकाणी काम केलं. मंगळवेढचा कागदावर नसणारा, कारण मंगळवेढच्या 2009 पूर्वीच्या अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या पाणी म्हणून त्या दरम्यान गेल्या होत्या. कुणी वेगवेगळ्या वल्गना करून निवडणुकीपुरती येत होतं, परंतु नानांनी 2009ला सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं की तुम्ही माझ्यावरती विश्वास द्या, मी तुमचं कागदावर नसलेलं पाणी कागदावर आणून त्याच्यासाठी लढा उभा करेन. कागदावर नसलेलं पाणी 2.2 TMC पाणी हे त्या ठिकाणी कागदावरती आणून 5 वर्षाच्या पूर्वीच्याच काळात त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना मंजूर करायची नाही अशा पद्धतीचा ठराव असताना देखील खास विशेष बाब म्हणून राज्यपालाकडे मंजुरी करून देण्याची भूमिका नानांच्या सततच्या त्या ठिकाणच्या पाठपुराव्यातून करून दाखवण्याची भूमिका त्यांनी त्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये केली. 14ला दुसऱ्यांदा निवडणूक झाल्यानंतर 14 ते 19 कोणाचं सरकार होतं? भाजपचं सरकार होतं. भाजपचं सरकार असताना या योजनेमध्ये छेडछाड करून 24 गावातली 14 गावं आणि 2.2 TMC पाण्यामधलं 1.2 TMC पाणी वगळण्याचं पाप ज्यावेळी तत्कालीन सरकारनं केलं त्यावेळी नानांनी त्या गावातल्या शेतकऱ्यांना घेऊन हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करून सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की ह्या योजना सारख्या त्या ठिकाणी होत नाहीत आणि म्हणून सरकारला धारेवर धरून पुन्हा तिसऱ्यांदा 2019ला त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडून परत वगळलेली गावं वगळलेलं 1.2 TMC पाणी हे पुन्हा त्या ठिकाणी योजनेमध्ये समाविष्ट करून ती फाईल मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या टेबलला असताना वर्षभरात नानांचं त्या ठिकाणी दुःखद घटना घडली आणि त्यानंतर देखील आम्ही पुढच्या 2 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी पाठपुरावा आम्ही करत राहिलो. मात्र पोटनिवडणूक झाल्यापासून किती पाठपुरावा केला, उलट त्या योजनेमध्ये छेडछाड करून जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की बॅरेगेजेस असणाऱ्या त्या योजनेमध्ये बॅरेगेजेसच वगळला आहे. म्हणजे जिथं 2.2 TMC पाणी येणार आहे जर बॅरेगेजेस नसेल तर शेततळ्यातून ती योजना फिजिबल आहे का हे कुणीही म्हणजे जे स्वतः इंजिनियर समजतायत किंवा कोणत्याही त्या तज्ज्ञांनी येऊन त्या ठिकाणी सामोरं येऊन त्या ठिकाणी चर्चेला बसावं. आम्ही देखील तिथं चर्चेला यायला तयार आहे आणि म्हणून दिशाभूल करून निवडणुकीपुरतं फक्त दाखवायचं वेगळं ही अशी पद्धत होत असेल तर ते चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळात चुकीला चूक म्हणून शेतकरी नक्कीच त्या ठिकाणी वेगळी आपली भूमिका घेतील.